Till now, we have discussed about the different classes of the aldehydes, ketones and carboxylic acid. आपण मागच्या लेक्चर मध्ये अल्डेहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. यांना आपण कार्बोनाइल कंपाउंड्स कन्सिडर केलेला आहे. कार्बोनाइल कंपाउंड हे असे कंपाउंड आहेत ज्यांच्यामध्ये C डबल बॉन्ड O ग्रुपचा प्रेझेंट असतो. आता ह्या कार्बोनाइल कंपाउंडच्या बाबतीत आपण नॉमेनक्लेचर प्रकार डिस्कस करत होतो. ज्या दोन पद्धतीने नॉमेनक्लेचर असतं, एक असतं कॉमन नेम्स आणि दुसरे असतात IUPAC नेम्स. त्यातले सुरुवातीला आपण घेतोय अल्डेहाइड्सची नॉमेनक्लेचर सिस्टीम. सो अल्डेहाइडची नॉमेनक्लेचर सिस्टीम जेव्हा आपण डिस्कस करतोय तेव्हा आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं की अल्डेहाइडचे कॉमन नेम्स हे डिपेंडंट आहेत कार्बोक्सिलिक ऍसिडच्या कॉमन नेमवर आणि कार्बोक्सिलिक ऍसिडची कॉमन नेम ते कुठे फाइंड आउट झाले त्यानुसार डिसाइड केली होती. जे काही कार्बोक्सिलिक ऍसिडचं नेम असेल तेवढ्या करस्पॉन्डिंग कार्बन ऍटम असलेल्या अल्डेहाइडचं नाव डिसाइड करताना IC ऍसिड हे एंडिंग काढून त्याच्या ऐवजी अल्डेहाइड हा वर्ड तिथे आपण रिप्लेस केलेला होता. जसं की पहिला मेंबर जो आहे HCHO हा रिझेंबल करतो ऍसिडशी HCOOH आणि HCOOH ते असतं फॉर्मिक ऍसिड. त्या फॉर्मिक ऍसिड मधलं IC ऍसिड काढून फॉर्म आणि पुढे आपण ऍड केलेलं आहे अल्डेहाइड वर. सो दिस इज फॉर्म अल्डेहाइड. हे झालं त्याचं कॉमन. IUPAC नेमच्या बाबतीत आपण म्हटलेलं होतं की जेव्हा IUPAC नेम्स आपण लिहितो तेव्हा ते अल्केनचे डेरिव्हेटिव्ह कन्सिडर केले जातात आणि अल्केनचं एंडिंग E काढून त्याच्या ऐवजी आपण रिप्लेस केलेला आहे वर्ड AN. सो मिथॅनल हे झालं या फॉर्मॅलिटीचं IUPAC नेम. ह्याच पद्धतीने आपण पुढच्या काही मेंबर्सची नावं बघितलेली होती. ज्या CH3CHO हा पुढचा मेंबर आहे. CH3CHO जो ऍसिड अल्डेहाइड या नावाने ओळखला जातो. आता हे ऍसिड अल्डेहाइड नाव का दिलेलं आहे तर इथे आपण म्हटलेलं आहे की ऍसिटिक ऍसिड असं त्या करस्पॉन्डिंग ऍसिडचं नाव आहे आणि म्हणून त्याचं कॉमन नेम असणार आहे ऍसिड अल्डेहाइड. मग ह्याचा IUPAC नेम काय असणार आहे तर कार्बनची संख्या इथे आहे 2 म्हणून याचं IUPAC नेम असणार आहे इथॅनल. मग इथॅनल मिथॅनल ह्या पद्धतीने आपण AN हे एंडिंग असलेले हे कंपाउंड डिस्कस केलेले आहे. ज्या तिसरा एक एग्जांपल आपण घेऊया. सपोज वी आर हॅविंग द नेक्स्ट एग्जांपल CH3CH2 CH2 CHO. आता इथे कार्बनची चेन जर आपण बघितली तर ती 4 कार्बनची आहे आणि म्हणून याला आपण म्हणणार ब्युटाइल अल्डेहाइड. ब्युटाइल अल्डेहाइड. आता हे ब्युटाइल अल्डेहाइड नाव का तर ब्युटाइलिक ऍसिड असं त्या करस्पॉन्डिंग ऍसिडचं नाव आहे ज्या 4 कार्बन प्रेझेंट आहे आणि हे जे काय ऍसिड आहे ते बटर मध्ये फाइंड आउट झालं म्हणून त्याला ब्युटाइल अल्डेहाइड म्हटलेलं होतं. सॉरी ब्युटाइलिक ऍसिड म्हटलेलं होतं आणि त्याचाच करस्पॉन्डिंग हा अल्डेहाइड तयार झालेला आहे ब्युटाइल अल्डेहाइड. म्हणजे 4 कार्बन असलेल्या अल्डेहाइडचं कॉमन नेम असेल ब्युटाइल अल्डेहाइड. त्याचंच IUPAC नेम लिहिताना आपण लिहिणार ब्युटॅनल BUTANAL कारण आता इथे एंडिंग काय आलेलं आहे AN. सो हियर वी हॅव रिटन दी कॉमन एज वेल एज IUPAC नेम्स. इथपर्यंतचा पार्ट हा आपला लास्ट लेक्चर मध्ये झालेला होता. आता आज आपण काही एक्झाम्पल घेऊया ज्या एरोमॅटिक रिंग किंवा क्लोज्ड रिंग प्रेझेंट असणार. त्यातलं हे सिम्पलेस्ट एक्झाम्पल मी घेते ज्या बेन्झीनची रिंग आहे आणि त्या बेन्झीनच्या रिंगला कुठला ग्रुप जॉइन झालेला आहे CHO. हा CHO ग्रुप असलेला जो कंपाऊंड आहे त्याचे कॉमन नेम आहे बेन्झ अल्डेहाइड. नाव आहे बेन्झ अल्डेहाइड. आता बेन्झ अल्डेहाइड हे ऍक्च्युअली ह्याचं कॉमन नेम आहे आणि ह्यालाच IUPAC सिस्टीमने सुद्धा ऍक्सेप्ट केलेला आहे म्हणून ह्या कंपाऊंडच्या बाबतीमध्ये C6H5CHO ह्या कंपाऊंडच्या बाबतीमध्ये त्याचं कॉमन नेम पण सेम असणार आहे आणि IUPAC नेम सुद्धा सेम असणार आहे. मग बेन्झ अल्डेहाइड हे त्याचं कॉमन आणि IUPAC नेम आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता ह्या बेन्झीनच्या रिंगमध्ये समजा एखादा अजून ग्रुप जॉइन झालेला असेल तर त्या कंपाऊंडचे नाव कशा पद्धतीने लिहिता येतील. ज्या CHO ग्रुपच्या जोडीला एखादा फंक्शनल ग्रुप जर
अजून प्रेझेंट असेल तर त्यांची नावं कशी लिहायची. त्यात मी एक्झाम्पल घेतलंय. ज्या बेन्झीनच्या रिंगला इथे दोन ग्रुप जॉईन झालेले आहेत, एक आहे CHO आणि दुसरा आहे CH3. आता जेव्हा CHO ग्रुप जॉईन झालेला असेल तेव्हा त्याला आपण अल्डेहाइड फंक्शन ग्रुप म्हटलेला आहे आणि CH3 हा मिथाइल ग्रुप जॉईन झालेला आहे. आता हा जो कंपाऊंड आहे या कंपाऊंड मध्ये C6H5CH3 एवढ्या ग्रुपला जर का आपल्याला रिप्रेझेंट करायचं असलं तर आपण त्याला म्हटलं असतं टोल्यून. ओके. आणि जर C6H5CHO एवढ्या ग्रुपला आपल्याला रिप्रेझेंट करायचं असलं तर त्याला आपण म्हटलेलं असतं बेन्झ अल्डेहाइड. तर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून ह्याचं नाव दिलेलं आहे कॉमन नेम टोल्यूअल्डेहाइड. द नेम हॅज बीन गिवन टोल्यूअल्डेहाइड. व्हाय? Because it is having CH3 group, so tolu word is there, and as it is having CHO group, aldehyde word is there. आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा ह्याचा करस्पॉन्डिंग ऍसिड आपण कन्सिडर करणार म्हणजे CHO ग्रुपच्या ऐवजी COOH ग्रुप प्रेझेंट असणार आहे तेव्हा त्या ऍसिडचं नाव आहे टोल्यूइक ऍसिड आणि त्याच्या करस्पॉन्डिंग हे नाव आपण कॉमन नेम दिलेलं आहे टोल्यूअल्डेहाइड. But what will be its IUPAC name? In that IUPAC name we have to decide the priority. आता ह्या दोन ग्रुप पैकी कुणाची प्रायोरिटी ग्रेटर आहे तर इथे आपण म्हणू शकतो ऑब्वियसली द CHO group is having greater priority, so we are considering this as a parent benzaldehyde. C6H5CHO हा benzaldehyde parent आहे आणि त्याचा एक H आता आपण रिप्लेस केला कुठल्या ग्रुपनी मिथाइल ग्रुपनी आणि तो किती नंबरला प्रेझेंट आहे तर ह्याला एक नंबर दिला तर ह्याला किती नंबर येणार 2 आणि म्हणून याचं नाव असणार आहे 2-मिथाइल. नाव काय असेल 2-मिथाइल बेन्झ-अल्डेहाइड. 2-मिथाइल बेन्झ-अल्डेहाइड. ह्या पद्धतीने आपण असेच काही एक्झाम्पल जर घेतली तर पुढचा एक्झाम्पल मी इथे ज्या बेन्झीनची रिंग प्रेझेंट आहे. आता हे सहावं एक्झाम्पल घेते ज्यात बेन्झीनची रिंग प्रेझेंट आहे C6H4. आता एक फंक्शनल ग्रुप आहे CHO आणि दुसरा फंक्शनल ग्रुप आहे OH. तर ह्या कंपाऊंडचं नाव काय असेल? ज्यात कॉमन नेमच्या बाबतीत जर आपण कन्सिडर केलं तर कॉमन नेम ह्या कंपाऊंडचं सॅलिसिल अल्डेहाइड. सॅलिसिल अल्डेहाइड. आता हे का आलं तर त्यात आपण म्हणले की समजा OH आणि COH ग्रुप असलेला बेन्झीन रिंग असलेला कंपाऊंड असेल तर त्याचं सॅलिसिलिक ऍसिड असं नाव होतं आणि त्यातला IC ऍसिड काढून ते अल्डेहाइड वरने आपण रिप्लेस केलं, सो द नेम इज सॅलिसिल अल्डेहाइड. Whereas now if I am going to write down this IUPAC name, again I have to decide the priority order. So which group has greater priority? We are seeing that again CHO group has greater priority. So OH group is represented in the form of the branch or substituent, and when it has to be indicated as a substituent, it is indicated as hydroxy. So what will be the name of this compound? It will be 2-hydroxy बेन्झ-अल्डेहाइड. त्याचं काय नाव असणार आहे 2-hydroxy बेन्झ-अल्डेहाइड. 2-hydroxy बेन्झ-अल्डेहाइड. सपोज आता इथे आपण OH ग्रुपच्या ऐवजी NO2 ग्रुप रिप्लेस केला असता तर काय नाव झालं असतं IUPAC नेम सांगा. It would have been 2-nitro बेन्झ-अल्डेहाइड. या पद्धतीने सबस्टिट्यूएंट कोणता आहे त्यानुसार आपण त्यांचे IUPAC नेम्स डिसाइड करू शकतो. हे डेरिव्हेटिव्ह झाले बेन्झ-अल्डेहाइडचे. कधी-कधी एखादा कंपाऊंड असा असू शकेल की ज्यात बेन्झीनची रिंग प्रेझेंट नाहीये तर नुसती हेक्सागोनल रिंग प्रेझेंट आहे ज्यात कार्बन कार्बन मध्ये काय असणार आहे सिंगल बॉन्ड असणार आहे. जेव्हा ती बेन्झीनची रिंग असेल तेव्हा याचा फॉर्म्युला होतो C6H5CHO. फॉर्म्युला काय असतो हा C6H5CHO. But if it is the alicyclic ring then it would have the formula, म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे C6H11CHO. मग ह्या केस मध्ये आता जेव्हा ह्याचं नाव आपल्याला डिसाइड करायचं आहे तेव्हा हा जो कंपाऊंड आहे तो आहे सायक्लोहेक्सेन.
कंपाऊंड आहे सायक्लोहेक्सेन आणि ह्या सायक्लोहेक्सेनला CHO ग्रुप जॉइन झालेला आहे म्हणून याचं नाव आहे सायक्लोहेक्सेन अल्डिहाइड. सायक्लोहेक्सेन अल्डिहाइड हे झालं काय त्याचं कॉमन नेम. whereas the IUPAC name for the same compound it will be cyclohexane carbaldehyde. Cyclohexane carbaldehyde. So carbaldehyde हे CHO ग्रुप साठी रिप्रेझेंटेशन लक्षात ठेवा. जेव्हा CHO ग्रुप प्रेझेंट असतो तेव्हा तो कार्बल्डेहाइड ह्या नावाने सुद्धा आयडेंटिफाय केला जातो. म्हणजे झालं सायक्लोहेक्सेन अल्डिहाइड किंवा त्याला आपण IUPAC सिस्टीम मध्ये म्हटलेलं आहे सायक्लोहेक्सेन कार्बल्डेहाइड. आता पुढे आपण बघूया की ज्यात पुढचं एक्झाम्पल मी लिहिते की असं एक्झाम्पल आहे ज्यात दोन CHO ग्रुप बेन्झीनच्या रिंगला जॉइन झालेले आहेत. दोन CHO ग्रुप बेन्झीनच्या रिंगला जॉइन झालेले आहेत. मग इथे मी बेन्झीनची रिंग काढलेली आहे. हा एक CHO ग्रुप आणि हा दुसरा CHO ग्रुप. मग दोन CHO ग्रुप एकदाच जर का बेन्झीनच्या रिंगला जॉइन झालेले असतील तर त्या कंपाऊंडचं कॉमन नेम आहे हॅल अल्डिहाइड. THALDEHYD त्याचा आहे हॅल अल्डिहाइड. हा जो हॅल अल्डिहाइड तयार झालेला आहे ह्याचं IUPAC नेम मात्र कशा पद्धतीने असेल तर ज्या CHO ग्रुप साठी मी आता तुम्हाला सांगितलं कार्बल्डेहाइड असं आपल्याला रिप्रेझेंटेशन करता येईल. तर इथे कार्बल्डेहाइड ग्रुप दोन वेळा आलाय म्हणून याचं नाव आपण लिहिणार बेन्झीन 1,2 कार्बल्डेहाइड. बेन्झीन 1,2 कार्बल्डेहाइड. या पद्धतीने आपण मेन्शन केलेली आहेत काही कॉमन आणि IUPAC नेम कशाची अल्डिहाइडची, ज्यात आपण सगळे एक्झाम्पल घेतलेली आहे ॲलिफॅटिक अल्डिहाइड आणि ॲरोमॅटिक अल्डिहाइड. सो ॲलिफॅटिक अल्डिहाइड, ॲरोमॅटिक aldehydes they have been named in the format where we are saying that either they have been represented as the derivatives of the alkane or they are considered to be the base aldehyde compound. Okay, so this was all about the nomenclature of aldehydes. मग आता हा पाठ समजला असेल तर आपण पुढे जाऊया. ज्या ह्याच्या सारखंच आयडेंटिकल नॉमेनक्लेचर असणार आहे दुसऱ्या क्लासच्या कंपाऊंडचं, ज्यांना आपण काय म्हटलेलं आहे कार्बोक्सिलिक ऍसिड्स. सो वी विल सी द नॉमेनक्लेचर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कार्बोक्सिलिक ऍसिड हे कोणते कंपाऊंड आहेत तर ज्यांचा जनरल फॉर्म्युला आहे RCOOH. So either they are having this R part which are called as the aliphatic carboxylic acid, whereas instead of R if it is ArCOOH then they are called as aromatic carboxylic acid. मग इथे आपण दोन टाइपचे कंपाऊंड घेतलेले आहेत aliphatic carboxylic acid आणि दुसरे घेणार आहोत aromatic carboxylic acid. So we will see their names one by one. First we will deal with the aliphatic carboxylic acid. आता aliphatic carboxylic acid हे सुरुवातीला फाइंड आउट झालेले कंपाऊंड आहे आणि ऑलरेडी जसं तुम्हाला सांगितलं की अल्डिहाइडची नावं सुद्धा यांच्या नावावरती डिपेंडेंट आहे. पण ह्या ऍसिडची नावं कशावरती डिपेंडेंट होती तर ती आपण म्हटले की ते सुरुवातीला जेव्हा फाइंड आउट झाले तेव्हा कुठल्या कंपाऊंड मध्ये ते फाइंड आउट झाले त्यावरून कॉमन नेम डिसाइड केल्या गेले. सुरुवातीला आपण त्यांचे कॉमन नेम बघूया आणि त्यानंतर ह्याच कंपाऊंडचे IUPAC नेम्स पण डिस्कस करूया. पहिले एक्झाम्पल मी घेते ज्यात ही फॅमिली स्टार्ट होणार आहे या कंपाऊंड पासून HCOOH. HCOOH हे कंपाऊंड कॉमन नेम आपण लिहितोय फॉर्मिक ऍसिड. Why the name formic acid was given to this compound? It has been said that the compound is found in the body of the ants. So formica means ants, and as it is found in the body of the ant, it is called as formic acid. The next member of the family having the formula CH3
COOH having two carbon atoms, it is called as acetic acid. Acetic acid. Why it is called as acetic acid? Because it was found in acidum, which is commonly known as vinegar. So as it was found in vinegar, it is called as acetic acid. So this is the second member. The third member, CH3, CH2, COOH. So it is containing how many carbon atoms? 3 carbon atoms. So overall, in common name system, always we are going to count the total number of carbon atoms, and the acid which is containing 3 carbon atoms, it is known as propionic acid. Why? Because propion means first fat. So this acid was first derived from fat, and the acid which is found in fat, it was called as propion. First fat is propion, and the acid was named as propionic acid. So like this we have given the name formic acid, then we have written acetic acid, then propionic acid. The next member having 4 carbon atoms. Now see here, if I am going to write down the formula CH3, CH2, CH2, COOH. The total number of carbon atoms they are 4, and this acid is called as butyric acid, as it is found in the body of, it is found in the butter. So as the acid was found in butter, it is called as butyric acid. So on we are saying that the common name we have it B1, formic acid, acetic acid, propionic acid, butyric acid, then valeric acid, caproic acid, and so on. The common names they have been given. But the common names, they are not always the correct names, or for all the different type of the compounds we are not able to give the common names. Hence the most accepted system, that is IUPAC system. So we will see first the IUPAC names for some of these carboxylic acid, then we will move to the some of other examples of the carboxylic acid. Now see here, this HCOOH, which is called as formic acid, it will be named by, how it will be named by the IUPAC system. The IUPAC system, it says that the names of the carboxylic acids, they have been given as the derivatives of alkane. So the name alkane, it will come first, then the ending is done with word OIC acid. So the total name alkyanoic acid. Alkyanoic acid. When we will consider this formic acid, it is containing only 1 carbon atom, and the parent is methane, so the name is written as methanoic acid. Methanoic acid. Okay. The next member, acetic acid, it is having 2 carbon atom, and hence it is called as ethanoic acid. Ethanoic acid. Now, the next member, carbon having 3 carbon atom, propionic acid, is known as propianoic acid, and it is containing 3 carbon. Propianoic acid. Yeah. Butyric acid चे नाव काय असणार आहे सांगा? As it is containing 4 carbon atom, it will be called as butyanoic acid. Butyanoic acid. Okay. Now, if we are having some more examples, now I will take the next example. If we are having this one more example, where now the total number of carbon atoms are again 4. So what will be the common name? Butyric acid. But this and this structure, they are different one, where we are saying that in this structure the 3 carbon atoms are present in the
all the 4 carbon atoms they are present in a straight chain. But in this case, now only 3 carbon atoms are in a straight chain manner, whereas the fourth one is present in the form of the branch. आणि ह्या दोन स्ट्रक्चरला डिफरन्शिएट करण्यासाठी इथे ब्युटायलिक ऍसिडच्या बाबतीत आता याचं कॉमन नेम काय असणार आहे बघा. हा जो सेकंड कार्बन आहे त्याला आपण म्हणू शकतो अल्फा कार्बन. कोणता कार्बन अल्फा कार्बन म्हणून ओळखला जातो? जो फंक्शनल ग्रुपच्या immediately next present असेल त्याला आपण म्हणतो अल्फा कार्बन. So this is the structure where we are having the methyl group. So here we may consider it as the compound having isobutyric acid. Isobutyric acid. Isobutyric acid. What will be its IUPAC name? In the IUPAC name, we will say that 1, 2, 3 carbon atoms are there in a straight chain manner. So this is the propanoic acid, and one branch is there on carbon number 2. So we will write this IUPAC name 2-methyl propanoic acid. 2-methyl propanoic acid. या पद्धतीने आपण काही कॉमन नेम आणि आययुपीएसी नेम्स ऍसिड्सचे बघितलेले आहेत. आता आपण काही एक्झाम्पल बघूया पुढची. ज्यात COOH ग्रुप प्रेझेंट आहे, परंतु ते ॲलिफॅटिक कंपाउंड असतीलच असं काही नाही. आता हे 5 एक्झाम्पल आपण आतापर्यंत बघितले. आता 6वं एक्झाम्पल आपण बघूया. COOH हा ग्रुप दोन वेळा प्रेझेंट असेल तर COOH असं मी त्याचं स्ट्रक्चर लिहिलं आहे. ह्या कंपाउंडचं कॉमन नेम ऑक्झॅलिक ऍसिड. C2H2O4. फॉर्म्युला काय आहे? C2H2O4 ऑक्झॅलिक ऍसिड. ह्याचा आययुपीएसी नेम जर आपण डिसाइड करायचं ठरवलं तर इथे कार्बनची संख्या आहे 2 आणि हे 2 COOH ग्रुप असलेला ऍसिड आहे, म्हणून त्याला डाय हे प्रेफिक्स लावावं लागेल. सो दिस इज अल्केन डायओआयसी ऍसिड. त्याच्यामध्ये कार्बनची संख्या 2 आहे, म्हणून आपण लिहिणार इथेन 1,2 डायओआयसी ऍसिड. मग या पद्धतीने पुढचं एक्झाम्पल लिहिते. COOH CH2 COOH. त्या कंपाऊंडचं नाव काय असेल सांगा. इथे कार्बन आहे 3 आणि मग याचं नाव आपण लिहिणार प्रोपेन 1,3 डायओआयसी ऍसिड. इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा डायओआयसी ऍसिड किंवा ट्रायओआयसी ऍसिड असे एक्झाम्पल येतील त्या केस मध्ये अल्केनचा ई रिटेन केला जातो, कारण पुढे जे डाय किंवा ट्राय प्रेफिक्सेस येतात ते आल्यामुळे ह्यांच्या बाबतीमध्ये अल्केनचा ई रिटेन करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे झाले ऑक्झॅलिक ऍसिड किंवा डायओआयसी ऍसिडचे काही एक्झाम्पल. आता पुढचा एक्झाम्पल आपण घेऊया. समजा बेन्झीनची रिंग प्रेझेंट आहे आणि त्याला जॉइन झालेला आहे COOH ग्रुप. COOH तर ह्या कंपाऊंडला
C6H5COOH, benzoic acid. Now you will see some derivatives of benzoic acid. आता इथे आपण benzoic acid चे काही derivatives बघूया. Suppose we are having this COOH group and now we are having this CH3 group. समजा COOH आणि CH3 असे दोन ग्रुप जॉइन झालेले असतील तर त्याला आपण म्हणणार टोल्युइक ऍसिड. Now what will be its IUPAC name? ज्याच्या कार्बनला एक नंबर आला तर ह्याला किती नंबर येणार आहे? 3 नंबर. आणि म्हणून मग ह्याला आपण म्हणणार 3-methyl benzoic acid. 3-methyl benzoic acid. आता पुढचं एक्झाम्पल आपण घेऊया. ज्यात बेन्झीनची रिंग आहे त्याला एक जॉइन झालेला आहे COOH ग्रुप आणि दुसरा जॉइन झालेला आहे OH. मग असे दोन ग्रुप जेव्हा त्याला जॉइन झाले तेव्हा त्याचं कॉमन नेम आहे सॅलिसिलिक ऍसिड. सॅलिसिलिक ऍसिड. आता त्याचा IUPAC नेम काय असणार आहे? तर इथे OH ग्रुप हा हायड्रॉक्सी फॉर्म मध्ये आपल्याला मेन्शन करावा लागेल म्हणून याचं नाव आपण लिहिणार 2-hydroxy benzoic acid. 2-hydroxy benzoic acid. ओके, म्हणजे झालं त्याचं कुठलं नेम? IUPAC नेम. Suppose we are having a structure where to the benzene two COOH groups are joined. The common name for this compound is halic acid. Common name is halic acid. आणि ह्याचं IUPAC नेम असणार आहे बेन्झीन 1,2 di-OIC acid. Benzene 1,2 di-OIC acid. So this was about the common as well as IUPAC names of the carboxylic acid. जेव्हा कार्बोक्सिलिक ऍसिडचे डेरिव्हेटिव्ह आपण कन्सिडर करतो तेव्हा एकतर त्यांना आपण OIC ऍसिड ह्या नावाने मेन्शन करणार आहोत. हा पार्ट लक्षात ठेवा. आणि कार्बोक्सिलिक ऍसिड आणि इतर दुसरा फंक्शनल ग्रुप असेल तर प्रायोरिटी ऑर्डर नुसार कुणाला काय मेन्शन करायचं त्यानुसार आपण यांना मेन्शन करू शकतो. आता हे एक एक्झाम्पल आपण घेऊया. COOH ग्रुप आणि आता इथे प्रेझेंट आहे सपोज NO2. Then what will be the name of this compound? This is IUPAC name only we will write. This is 3-nitrobenzoic acid. 3-nitrobenzoic acid. तेव्हा समजा इथे नायट्रो ग्रुपच्या ऐवजी क्लोरो ग्रुप असला असता तर काय लिहिलं असतं तुम्ही? 3-chlorobenzoic acid. So here we have to mention the substituent and then we will consider them as the derivatives of benzoic acid. Okay, this was all about the nomenclature of the carboxylic acid. Now you will see the next part, that is about the nomenclature of the ketones. If we will consider the nomenclature of the ketones, then there was similarity in between the nomenclature of the aldehydes and that of the carboxylic acid, but the ketones they have been named by a different way, where we are saying that the C double bond O, that is carbonyl group is present, which will be
गिव्हिंग देम ॲज द डिफरंट टाईप ऑफ द फंक्शनल ग्रुप. आता इथे अल्डेहाइड आणि कार्बोक्सिलिक ऍसिड या दोघांची नॉमेनक्लेचर सिस्टीम मध्ये सिमिलॅरिटी होती. ती दोन पद्धतीने होती. एक तर कॉमन नेम दोघांचे सारखेच होते आणि दुसरी गोष्ट CHO ग्रुप असेल किंवा COH ग्रुप असेल तो नेहमीच प्रेझेंट असतो टर्मिनल कार्बन ॲटमला. पण जेव्हा कीटॉनिक फंक्शनल ग्रुप आपण कन्सिडर करतो तो मात्र नेहमी प्रेझेंट असतो मिडलला आणि त्यामुळे कीटोनचं नॉमेनक्लेचर हे अल्डेहाइड आणि कार्बोक्सिलिक